कृषी परिषद 1,40,40 वाटा मंत्र्यांकडे, धनंजय मुंडेंकडे, उर्वरित कृषी संचालक म्हणजे इतर असते. कृषी अधिकारी 3,00,000. क्षेत्रीय मंडळ बदलीचा रेट होता कृषी अधिकाऱ्यांचा, ते संपूर्णपणे धनंजय मुंडेकडे यांच्याकडे जात होते पूर्ण. कार्यालयीन कृषी अधिकारी हे रेट कार्ड हे कोणाकडून सापडलंय? त्यांच्याच हाताखालच्या काम करणाऱ्या लोकांकडून सापडलंय मला. भामरे, पवार आणि त्यांचे जे संतोष कराड यांच्याकडनंच हे रेट कार्ड माझ्याकडे सापडलेलं आहे. कार्यालयीन कृषी अधिकारी 2,00,000 संपूर्णपणे मंत्री. तालुका कृषी अधिकारी 5,00,000 संपूर्णपणे धनंजय मुंडे. कार्यालयीन तंत्र अधिकारी, मी हे खोटं बोलत नाही, हे तुम्ही जाऊन काही अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्याला सुद्धा विचारा. 4,00,000 तंत्र अधिकारी धनंजय मुंडेकडे यांच्याकडे जात. उपविभागीय कृषी अधिकारी 7,00,000 टोटल मंत्री. कृषी उपसंचालक 5,00,000 डायरेक्ट मंत्री. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 9,00,000 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 30,00,000. जिल्हा व योजनांची जिल्हा आणि योजनांची उपलब्धता म्हणजे कोणत्या जिल्ह्याला किती माल आहे हे तपासून हा दर ठरविला जात होता. संपूर्णपणे धनंजय मुंडे यांच्याकडे जात होते. विभागीय कृषी संचालक ठाणे विभागाकरिता, हे जरा त्यांचे प्रेमाचे आहेत बरं का, कोण होते ते नाव आहे माझ्याकडे, ते नाव बी तुम्हाला मी शिडी देतो. 80,00,000 ठाणे विभागाकरता. पुणे आणि नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर 60,00,000. अमरावती विभाग 40,00,000. नागपूर विभाग 40,00,000. संपूर्ण वाटा कृषी मंत्री यांच्याकडे जात होता. संचालक पदाकरिता संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण सगळ्यात जास्त काय आहे, टेस्टिंग जिथे आहे ना तिथं माल जास्त काढण्यात आलेला आहे. 5 कोटी रुपये. इतर संचालक 2,00,000. हे 5,00,000 आहे का 5 कोटी? नाही भाऊ. 2 आणि 2 4 आणि 3 7 0 म्हणजे मग संचालक पदाकरता संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण 5 कोटीचा रेट डायरेक्ट. इतर संचालकांचा रेट 2, ह्याच्यात बी 2 कोटी. संपूर्ण वाटा कृषी मंत्री यांच्या 2 कोटी आहे. 2 आणि 2 4 7 0. माझं गणित जरा कच्चं आहे, तुम्ही थोडंसं पक्क करून द्या अशी माझी विनंती आहे. संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण कार्यालयातील तंत्र अधिकारी खाते 1 कोटी रुपये. कृषी अधिकारी खाते 60,00,000. तंत्र अधिकारी बियाणे 25,00,000. कृषी अधिकारी बियाणे 15,00,000. कृषी उपसंचालक बियाणे 80,00,000. तंत्र अधिकारी कीटकनाशके 50,00,000. कृषी अधिकारी कीटकनाशके 30,00,000. विभागीय कृषी सहसंचालक तंत्र अधिकारी गुण नियंत्रण बघा विभाग पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक 1 कोटी. उर्वरित सर्व विभाग 50,00,000. त्यांच्यानंतर त्यांच्या अधीनस्थ कार्यरत असणारे कृषी अधिकारी विभाग सर्व विभाग 30,00,000. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नांदेड, कोल्हापूर, जालना, यवतमाळ जिल्ह्याकरता 60,00,000. नागपूर विभागातील गुण नियंत्रण अधिकारी जिल्हा स्तरावरील 10,00,000. अमरावती, मराठवाडा, कोकण, ठाणे इतर जिल्ह्यासाठी 25,00,000. पुणे, नाशिक व कोल्हापूर विभागातील इतर जिल्ह्यांसाठी 40,00,000. इतर कोणत्याही पदासाठी कुटुंबाजवळ राहण्यासाठी म्हणून मंत्री स्तरावर होणाऱ्या बदल्यांमध्ये कमीत कमी 2,50,000 रुपये. जर कृषी खात्यातल्या कोणाला आपल्या कुटुंबाच्या किंवा तालुक्याच्या गावात जायचं असेल, जिल्ह्याच्या गावात जायचं असेल तर त्याचा रेट 2.5 रुपये होता. पदोन्नती प्रक्रियेतील ज्या अधिकाऱ्यांच्या चौकशा सुरू आहेत ऐका, त्या अधिकाऱ्यांच्या चौकशा बंद करण्यासाठी कमीत कमी 25,00,000 ते 1 कोटी रुपये एवढे घेतले जात होते. आणि हे फाईलवरून लक्षात येईल. मी त्या फाईली आणि हे सुद्धा सगळं जाहीर करील असं माझं मत आहे. सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या पदोन्नत्यांच्या नसती यांची पाहणी आणि अभ्यास केला असता 70 ते 80% बदल नागरी सेवा मंडळाच्या शिफारसीशिवाय केलेल्या आहेत. नागरी सेवा विकास मंडळ म्हणजे माहिती आहे ना, सरकारने काय केलेलं आहे,
की हा जो बदली अधिनियम झालेला आहे तो सगळ्यात खाली अगोदर अधिकाऱ्यांनी करायचा आणि नंतर मंत्र्याकडे. 70 ते 80% हे बघितलेलं नाही, 20% सुद्धा पाहिलेलं नाही. सर्व बदल्या व पदोन्नतीमध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे, प्रशांत भामरे, रविकिरण पाटील यांनी कृषी आयुक्तालय स्तरावरील संपूर्ण महाराष्ट्रात ठराविक एजंटची नेमणूक केली होती. प्रशांत भामरे व रविकिरण पाटील यांचे CDR, परत भ्रमण दूरध्वनी CDR रिपोर्ट, कार्यालयातील दूरध्वनी तसेच व्हॉट्सअपवरील कॉल संबंधित कंपनीकडून माहिती मागविल्यास सर्व एजंटची नावे बाहेर पडतील आणि त्यानुसार ठरवलेली दरसूची सुद्धा बाहेर पडेल. या बदल्यांसाठी सुद्धा SIT चौकशी करावी, कारण हा किंवा ED कडे पाठवावा. 100 कोटीपेक्षा अधिकच्या रकमेचा हा भ्रष्टाचार या ठिकाणी आहे. याच्यात एकच शेवटचं वाक्य वाचून दाखवतो. हे बदल्याचे रेट कार्ड मी सांगितलं. एक वाक्य माझ्याकडे आलं. निविदेची रक्कम अंतिम करताना कृषी मंत्र्याच्या मर्जीतील खाजगी सचिव श्री भामरे, श्री रविकिरण पाटील, श्री वाल्मिक कराड, म्हणजे वाल्मिकांना आम्हाला वाटत होतं की जिल्ह्याचेच बाप आहेत. ते म्हणले ना, जिल्ह्याचा बाप कोण आहे? आमच्या जिल्ह्याचा बाप वाल्मिकांना. आम्हाला वाटत होतं आमच्या जिल्ह्याचाच बाप आहे, पण हे निविदा ठरविण्याच्या ह्याच्यात बी बाप गेला. तिथं वाल्मिकांना कराड, श्री नागरगोजे तसेच कृषी खात्यातील एक कृषी सहसंचालक, एक अधीक्षक कृषी अधिकारी व एक कृषी उपसंचालक तसेच ठाण्याचे विभागीय गुणवत्ता नियंत्रक. ठाण्यावाल्यावरती जास्त म्हणजे ठाणे म्हणजे कसं काय तिथं गेलाय काय कळा ना बाबा. त्यांचं आणि धनंजय मुंडेंचं कसं जमलं काय, ह्या लोकांनी जमवलं काय. तज्ञ समिती आर्थिक निकषाकरिता बैठकीकरिता बसेल. या तज्ञ समितीचे सदस्य जर वाल्मिकांना कराड असतील तर मग धनंजय मुंडे साहेब तुम्ही या तज्ञ समितीचा अध्यक्ष सुद्धा स्वतः राहायच्या ऐवजी वाल्मिकांना कराडलाच केला असेल ना, हे याच्याहून दिसतंय. बसेल त्यानंतरच निविदा अंतिम केले जातील. काय वाल्मिकांनाच्या अध्यक्षतेखाली निविदा अंतिम केल्या जातील. निविदा अंतिम केल्यानंतर कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. आका आले. आका म्हणजे आका फक्त बीड जिल्ह्यापुरते नव्हते. गोविंदजी, आकांचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र होतं. तेव्हा माझी विनंती आहे की माननीय धनंजय मुंडे साहेब, तुम्ही त्या माय माऊली कोण आहेत त्या दमानिया ताई, त्यांना दमानिया म्हणता, अजून काय काय म्हणता, अर्धवट डोकं, अर्धवट, हे पूर्ण डोकं वापरून मी हे केलं. कृपया माझ्या प्रश्नाची उत्तर द्या आणि कागदावर लढा आता चालू होऊ द्या. तुमचा लढा चालू होऊ द्या. माझ्यावरती तुम्हाला कोणता खटला दाखल करायचा आहे बदनामीकारकचा, तो खटला तुम्ही दाखल करा. बदनामी 100 कोटीचा करा, 200 कोटीचा करा. माझ्याजवळ तर एवढं नाहीये काही, परंतु जेवढा करायचा आहे तेवढा करा. मी ह्याच्यात माघार घेत नाही, बरं का. आणि तुम्ही अंजली दमानिया ताईंनी मला वाटतं हे सगळं सांगितलेलं आहे. फक्त त्यांना याचे डिटेल्स माझ्याकडे जेवढे आलेले तेवढे डिटेल्स नव्हते. हे एवढं माझं झालं.